माझं सिलेक्शन झालं शूटच्या दिवशी. मला अजूनही आठवत आहे की द डिरेक्टर अँड द कास्टिंग, आय थिंक डिरेक्टर नव्हतं पण कोणतरी सेटवर, आय थिंक वन ऑफ द टीम मेंबर्स ओनली, ते आले माझ्याकडे आणि ते मला बोलले की अरे ही पोरगी तुला माहिती आहे ना शॉर्टलिस्टेड होती तुझ्या रोलसाठी. मी म्हटलं हां मला माहिती आहे. तिने फोन केलेला आणि ती लिटरली अशी होते की हिला तुम्ही फायनल केलं, मला सांगायचं ना फोन करून, मी वाट बघत होते ना. मग तो बोलला की ठीक आहे माझ्या डोक्यातून निघून गेला असेल, आय एम सॉरी पण ही फायनल झाली आहे. खरंच तुम्ही तिला फायनल केलंय का? म्हणजे जेव्हा हे मला असं कळलं तेव्हा हे खूप आपल्या इंडस्ट्रीमध्ये होते, तुलाही माहिती आहे. म्हणजे एखादा रोल मी अशी कधीच नव्हते. म्हणजे मला समोरून जर कधी फोन आला नाही तर मी स्वतःहून कधी फोनही केला नाही की का नाही मला घेतलं, तिच्यामध्ये काय आहे आणि मी ते प्रयत्न करीन. तिच्या नशिबात होतं, तिला मिळालं. डेफिनेटली. त्याच्यामुळे मी फ्रॉम डे वन मला असं वाटतं की प्रत्येक जण आपापलं नशीब घेऊन आलेलं आहे. मी नव्हतीच भुकेली. आणि मी जे पण आधी पण जेव्हा मी अभिनय करायचे, लव लग्न लोचा ही माझी सगळ्यात सुपरहिट सिरियल जी होती. म्हणजे आजही मला लोक काव्या म्हणून हाक मारतात. तो पण एक माझ्या नशिबाचा भाग होता, पण नंतर हार्डवर्क होतं. मी कधीच मी पैशांच्या मागे किंवा रोलच्या मागे मी कधीच धावले नाही. म्हणजे आय वॉज व्हेरी हॅपी वॉट एव्हर डेस्टिनी इज ऑफरिंग मी किंवा लाईफ इज ऑफरिंग मी. आणि मराठी तर आपलं आधीपासूनच कच्चं होतं, त्याच्यामुळे मी असं पण म्हणाले नाही की मी खूपच फ्लुएंट मराठी बोलणारी मराठी खूप मोठी अभिनेत्री आहे, असं मी कधीच स्वतःला टॅग केलं नाही. कारण का मला माहिती आहे ना की मी प्रत्येक स्क्रिप्ट पाठांतर करायचे. सो आय वॉज नाही. आणि जसं मी तुला आधी सांगितलं, आय चोज मॅरेज ओव्हर माय ॲक्टिंग करिअर. आणि बंद केलेलं नाही आहे मी ॲक्टिंग करिअर, नाही तर आज आपण भेटलो नसतो. तर डेफिनेटली बंद केलेलं नाही आहे. पण मे बी ती अजून अपॉर्च्युनिटी, ते एक म्हणतात ना एक ट्रिगर की नाही यार हे करायचंच आहे, म्हणजे काही होऊ दे हे करायचंच आहे. तशी अजून स्क्रिप्ट नाही, तशी अजून आलेलं नाही. म्हणजे माझ्याकडे जेव्हा 2 वेळा बिग बॉस पण आलेले, मी नाही बोललेले की कारण का मला मे बी आत्ता आला मी हो म्हणेन आय डोंट नो, पण तेव्हा ते थ्रिल मला मिळालंच नाही त्यातून. तर मी आता काहीच सांगू शकत नाही व्हॉट फ्युचर होल्ड्स फॉर मी. बरं, लग्न अरेंज मॅरेज हा एक मला टास्क असतो प्रत्येक मुलीसाठी. कारण की मुलगा ओळखणं, पहिली गोष्ट तर आता सगळेजण लव्ह मॅरेज प्रिफर करतात. आणि अरेंज मॅरेज तू कितव्या वर्षी केलं? आय गॉट मॅरिड व्हेन आय वॉज 27. इयर 2021. 21ला तुला असं वाटलं नाही की अरेंज मॅरेज करतोय आपण, रिस्क आहे? वाव. मला हे बोलायला खूप आवडेल. मी एका पॉलिटिकल फॅमिलीमध्ये जन्म घेतला. माझ्या फॅमिलीमध्ये आम्हाला कधीच कुठल्या बाबतीत रिस्ट्रिक्शन्स नव्हते, अपार्ट फ्रॉम सिलेक्टिंग अ गाय. म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीलाही, मलाही आणि माझ्या धाकट्या भावालाही हे ना डोक्यात भरलं होतं की मुलगा किंवा मुलगी आम्हीच आणू. सो ते बिहारमध्ये नाही का ते लहान पोरांना लहानपणापासून सांगतात की तुला IAS व्हायचं आहे, IAS व्हायचं आहे, तसं ते आमच्या डोक्यात भरलेलं की. आणि आम्हाला माहिती होतं की प्रेम करून काही मिळणार नाही आहे, कारण का शेवटी आई बाबा जे म्हणतील तेच करायचं आहे. आणि मला असं वाटतं की लग्न हा जुगार आहे, गॅम्बल आहे. आणि मला जोकर निघाला, माझा उपमाच एकटा निघाला. आणि हो म्हणजे इनफॅक्ट मला खूप मज्जा आली, कारण का एकमेकांना आम्ही ओळखत नव्हतो. आणि लॉकडाऊनमध्ये आमचं लग्न झालं, तर आम्ही त्याहून एकमेकांना ओळखत नव्हतो. खटके प्रत्येक लग्नात वाचतात असं नाही आहे. पण मला असं वाटत नाही की अरेंज मॅरेजमध्ये प्रेम होणं इतकं सोपं आहे, जे आमच्या दोघांच्या बाबतीत झालं. वी फेल इन लव्ह इव्हेंच्युअली विथ टाईम. आणि जसं मी सांगितलं की हो माझं हुकमाचा एक्का निघाला त्या गॅम्बलमध्ये. तर या आय जस्ट वन इन मॅरेज, आय वन इन लाईफ.